नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आणि मी तुमचा आतिश साळवे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन ब्लॉग। खूप दिवसांपासून माझी एक इच्छा होती की श्री स्वामी समर्थांच्या पळसदरी येथील मठामध्ये जाऊन दर्शन घ्यावे आणि ही इच्छा स्वामींच्या कृपेने या रविवारी पूर्ण झाली। चला तर मग मी तुम्हाला घेऊन जात आहे स्वामी समर्थांच्या पळसदरी येथील सुप्रसिद्ध मठामध्ये। मित्रांनो, साक्षात स्वामी समर्थांनी या ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केले होते, त्यामुळे ही जागा किती पवित्र असेल याचा अंदाज सर्व स्वामी भक्त नक्कीच लावू शकतील। पळसदरी हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामधील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे। स्वामींच्या पळसदरी मठापर्यंत पोहोचण्याचे 3 पर्याय आहेत। पहिला पर्याय म्हणजे मुंबई सेंट्रल लाईनमधील खोपोली ट्रेन पकडून पळसदरी स्टेशनला उतरून 15 मिनिटे चालून हा सुंदर निसर्ग अनुभवत थोडाफार चढणीचा रस्ता व पायवाट पार करून तुम्ही मठापर्यंत पोहोचू शकता। दुसरा पर्याय म्हणजे कर्जत ट्रेन पकडून कर्जत स्टेशनला उतरून रिक्षाने तुम्ही जाऊ शकता। 40 रुपये शेअरिंग ऑटो कर्जत स्टेशनपासून मिळतात। तिसरा पर्याय म्हणजे प्रायव्हेट गाडी करून कर्जत मार्गे तुम्ही या मठापर्यंत पोहोचू शकता। आत्ता आपण मठाजवळ पोहोचलो आहोत। श्री क्षेत्र पळसदरी अर्थातच स्वामींच्या पदकमलांनी पुण्य झालेली ही पुण्यनगरी आहे। स्वामींसाठी पूजेचं साहित्य या ठिकाणी आहे। आता या मठामध्ये स्वामींचे दर्शन योग्य पद्धतीने कसे घ्यावे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। प्रथम इकडे हातपाय धुवून घ्यावे, त्यानंतर समोरच ज्यांनी हा मठ बांधला आहे त्या तीर्थरूप दादा दरेकरांची समाधी आहे, तिकडे वंदन करून पुढे जावे। त्यासमोरच श्रींची उत्सव मूर्ती म्हणून स्वामी समर्थांची अतिशय सुंदर मूर्ती आहे, तिकडे दर्शन घ्यावे। चेहऱ्यावर स्मित हास्य असलेली ही स्वामींची मूर्ती खूपच लोभस आहे। ही मूर्ती औदुंबर वृक्षाखाली बसवलेली असून प्रथम इकडे 11 प्रदक्षिणा घालून नंतर गाभाऱ्यात दर्शनाला जावे असे इकडे लिहिले आहे, त्यामुळे प्रथम इकडे 11 प्रदक्षिणा घालून स्वामींचे दर्शन आम्ही घेतले। समोरच असलेल्या या प्रवेशद्वारामधून आम्ही मठामध्ये प्रवेश केला। तुम्ही बघू शकता हा मठ खूपच प्रशस्त आहे। आता आपण गाभाऱ्यात स्वामींचे दर्शन घ्यायला जाऊया। गाभाऱ्यात जाण्यापूर्वी एक गुरु कक्ष लागतो, तिकडे स्वामींचा उभ्या अवस्थेतील फोटो आहे आणि त्याखाली दादा दरेकरांचा फोटो आहे। हा आहे मुख्य गाभारा। श्री स्वामी समर्थांची चांदीची सुंदर मूर्ती व त्यामागे स्वामींचा वटवृक्षासमोर उभ्या अवस्थेतील फोटो आहे। खूपच शांत व मंगलमय वातावरण इकडे आहे। स्वामींचे दर्शन घेऊन इकडे प्रदक्षिणा घालून आम्ही गाभाऱ्याबाहेर आलो। गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती आहे। स्वामींची ही मूर्ती पाहून जणू विठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडते। त्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचे शेजघर आहे। खूपच पवित्र अशी ही जागा आहे। पलंगावर स्वामींची मूर्ती व फोटो या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। इकडे दर्शन घेऊन झाल्यावर बाजूलाच एक तळघर लागते। हा आहे ध्यान कक्ष। प्रचंड शांतता या ठिकाणी असते। स्वामींची मोठी मूर्ती या ठिकाणी असून इकडे बसून स्वामींचे नामस्मरण ध्यान तुम्ही करू शकता। आध्यात्मिक माहितीचे फलक इकडे लावलेले आहे। शेष नागाखाली गणपतीची मूर्ती देखील इकडे आहे। स्वामींची पालखी देखील मठामध्ये आहे। मुख्य मठामध्ये सर्व ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो स्वामींचा महाप्रसाद घ्यायला। स्वामींच्या या बाहेरील मूर्तीच्या डाव्या बाजूला
महाप्रसाद कक्षाचा मार्ग आहे. महाप्रसादाची वेळ इकडे लावलेली आहे. गुरुवारी दुपारी 1 ते 2, रात्री 8:15 ते 9:15, तसेच रविवारी दुपारी 12:30 ते 1:30 आणि प्रत्येक पौर्णिमेला दुपारी 12:30 ते 1:30 पर्यंत महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो. इकडून आपल्याला मठाचा कळस दिसतो. स्वामींचा महाप्रसाद मिळणे हा देखील एक अलभ्य लाभ असल्यामुळे तुम्ही देखील गुरुवारी किंवा रविवारी या वेळेदरम्यान दर्शनाला येऊन महाप्रसादाचा जरूर लाभ घ्या. खूपच शिस्तबद्ध पद्धतीने इकडे महाप्रसादाच्या स्वरूपात अन्नदान केले जाते. स्वामींचा हा महाप्रसाद घेऊन मन खूपच तृप्त होते. महाप्रसादानंतर आता आपले ताट स्वतः स्वच्छ धुवून ठेवावे. हा आहे वटवृक्ष. या मठाचे मठाधिपती तीर्थरूप दादा दरेकर हे स्वामींचे निसीम भक्त होते. त्यांना श्री स्वामी समर्थांनी दृष्टांत दिला होता की अक्कलकोटवरून मुंबईला जाताना मी पळसदरीमधील विठ्ठल टेकडीजवळ 22 दिवस वास्तव्य केले होते. तिकडे एक झेंडा उभा कर. त्यामुळे दादा दरेकर यांनी 1994 साली ह्या जागी 108 हवनयुक्त पारायण करून दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर या मठाची स्थापना केली. आता परतीचा प्रवास करताना मी तुम्हाला पळसदरीमधील काही सुंदर निसर्गाचे दर्शन घडवणार आहे. पळसाची बरेच झाडे या ठिकाणी असल्यामुळे पळसदरी असे नाव या गावाला पडले. वाटेमध्ये गाय, वासरे व पक्षी पाहायला मिळतात. इकडे एक सुंदर अशी विहीर देखील आहे. आंब्याची अनेक झाडे तसेच येथील कौलारू घरे पाहून खूपच प्रसन्न वाटते. या पांढऱ्या शुभ्र ढगांनी निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलवले आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्यात आणखीन भर पडते. अनेक धबधबे पावसाळ्यात येथे पाहायला मिळतात. वाटेमध्ये एक कालकाई देवीचे मंदिर लागते. इकडे आम्ही दर्शन घेतले. गावकऱ्यांसाठी इकडे डॅम सुद्धा बनवण्यात आला आहे. इकडून सुद्धा तुम्हाला निसर्गाचा सुंदर अनुभव येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.